शिकवल्या कळणार नाही. नुसतं काही नुसतं गेलं बसलं जेवण दिलं काही फायदा नाही ना. आम्हाला गोड्या घ्यायच्या मार्गदर्शन भेटलं ते कुठेही आम्हाला भेटलं काही लिहून टाक काही मतलब नाही. काही सगळे असं चित्ते साहेबांनी जसं काही सांगितलं तसं काही मना परिणाम येते ना. ते बोललं काही सांगितलं त्या परिणाम जर घेतला त्याचे परिणाम चांगले निघणार. काउन्सिलिंगचा परिणाम चांगला. आम्ही जिथे सराकडे आलो आणि त्याच्या मार्गदर्शनामुळेच आमची दारू सुटल्या गेली. आमच्या कुठे आता आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातले हजारो लोक बुलढाणा जिल्ह्यात शिरपूरला येतात, पण ते धोकेबाजी आहे. धक्केबाजी काही नाही. 100% लोक दारू घेत आहे. आता मीटिंग झाली, कोण 200-300 घेते. प्रत्येक लोकांना जर इथं आलं दारू नक्की इथं सुटल, नरेंद्र साहेबांकडे नक्की दारू सुटल, हे एवढं मी तर नक्की सांगेन. नमस्कार कलावतीताई. आज तुमचं मला खूप खूप मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं की तुम्ही तुमच्या नवऱ्याला, तुमच्या पतिदेवांना या दारूच्या व्यसनातनं मुक्त केलं आणि ते देखील आज 3 वर्ष झाले की त्यांनी अजिबात कशालाही हात लावलेला नाही. तर ह्या तुमच्या व्यसनमुक्तीची ही जी कथा आहे ती आम्हाला पुन्हा ऐकावीशी वाटेल आणि त्याच्यातनं येणाऱ्या जी काही पिढी आहे त्या पिढीला देखील काही ना काहीतरी मार्गदर्शन याच्यातनं मिळेल आणि अनेक तुमच्यासारखे कुटुंब आज व्यवस्थितपणे सुखी असं आयुष्य जगू शकते. तर आता तुम्ही एक एक गोष्ट तुम्ही सांगायला सुरुवात करावी. ज्यावेळेला तुमचं लग्न झालं त्यावेळेला परिस्थिती काय होती? त्यावेळेला परिस्थिती अशी होती का ते पहिलेपासूनच दारू पित होते आणि हे मला लग्नाच्या अगोदरही माहीत झालेलं होतं. आणि माझ्या आई वडिलांनी मला दिलं होतं, कारण मुलीचं काही एक वेळा लग्न जुळल्यानंतर जर मोडलं तर लोक टीका करतील. बरोबर आहे. तर माझे वडील पेत असल्यामुळे मला काय वाटलं का मी यांची दारू सोडू शकेन, असं म्हणजे एक निश्चय घेऊनच मी लग्न केलं. लग्न केल्यानंतर याची दारू म्हणजे सुटली नाही. इतके दारू पेत होते, घरच्या सगळ्या वस्तू विकून दारू पेत होते. तरी मी सगळ्याला तोंड देत म्हणजे आली. मला 2 मुलं 1 मुलगी झाली. 2 मुलं झाले तेव्हा ती एवढी परिस्थिती होती का खाण्याची परिस्थिती नव्हती आणि ग्रहाला किरायाचं घर होतं. घर मालक सुद्धा 1 महिना गेला तरी रूम खाली कर अशी म्हणत होते. तर मग तरी मी आता त्या परिस्थितीतून इकडून पैसे आणून कशी तरी करून भागवत होती. आणि मग मला डॉक्टर पंदिलवार यांनी सांगितलं का गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्च म्हणजे एक संस्था आहे राणी अभयबंग तिची. तर मग तिथं मी घेऊन गेली. तिथं 20 दिवस भरती ठेवावं लागते एका वेळेला. असं मी 5 वेळ नेलं पण तिथं काही दारू म्हणजे सुटली नाही. आणि मला नातेवाईक माझे म्हणत होते